त्यावेळी यात पुढल्या बातम्यांकडे भुजबळांची भाजपसोबत जाण्याची इच्छाच नव्हती, तेही गोष्ट खासगीत बोललेत असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। भुजबळ वाघ होते, त्यांनी आपलं बळ दाखवावं असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे। तर भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं पण त्यांची नाराजी दूर केली नाही, त्यांच्यावरचा अन्याय दूर केला नाही असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे। भाजपला ओबीसींबाबत राग आहे, भाजपने अनेक ओबीसी नेत्यांना संपवलं असं देखील नाना पटोले यांनी म्हटलंय। महाराष्ट्रामध्ये भाजप सरकार आहे। पुन्हा ज्या छगन भुजबळांना 2.5 वर्ष जेलमध्ये टाकलं, त्यांना पुन्हा आपल्यासोबत घेतलं, मंत्रिमंडळात घेतलं, पण त्यांचं छळ हा संपवला नाही असं चित्र आपण पाहतोय। मला भुजबळ साहेब जे काही म्हणाले असतील, त्यांची सिनियरिटी काय, ज्युनियर काय, खरं तर त्यावेळेस ते अनिच्छेनंच गेलेत। भाजपबरोबर जाण्याची त्यांची इच्छा नव्हतीच मुळात, असं ते खाजगीरित्या अनेक ठिकाणी बोललेले आहेत। पण आज त्यांच्यावर अन्याय होत असेल तर भुजबळ हे वाघ होते। भुज आणि बळामध्ये भुजबळांच्या भुजामध्ये बळ आहे, त्यांनी ते दाखवावं। कोणी कोणाला राजकारणाच्या या आखाड्यामध्ये कोणी कोणाला खाजगीमध्ये अनेक गोष्टी सांगत असतात। आम्हालाही वडेट्टीवारने खाजगीत काय सांगितलं हे जर तुम्हाला सांगितलं तर त्यांची पंचायत होईल। म्हणून खाजगीमध्ये बोलणं वेगळं आणि प्रॅक्टिकल चालणं हा वेगळा भाग असतो।